लदनी गिळणो गळणो वगैरह वगैरह ये सब अपन 3000 साल आगे बढ़े। वो 3000 सालेर बादे में इतपस बादे बढ़े अपन 2000 सालेर बाद म्हणजे आजेर 2000 सालेर अंगाडी वो कसे करता बढ़े कि 2000 साले में घणो कचरो आवगो वादळ आवगो वातावरण आवगे पलट गे ये वचल गे आस्था व्यस्त गे आपले उके इकडे आवगे आपले माहिती के इकडे भारत चल गे करतानी वर शुद्धीकरण करे सन ये 2000 साल आगाडी पुन्हा एक आपण बढ़े आणि 2000 साल आगाडी असो कचे की 2.5 लाख लोक आपण जमा केले। 2.5 लाख लोग 2000 साल आगे बढ़े थे और अब जर एक साधारणतः 10% बढ़ाए तो 2000 सालेर बादे में आपण अंदाज है भरी हो अब 30 लाख की बढ़ रहे साहब 30 लाख की करून उदाहरण अब हमारा अरुण ब्याज विजू सर ये गोरशी नाम काम कर ये 4-5 लाख लोग जमा किए साधारणतः 15 लाख लोग जमा किए थे लारे 10-15 साल ये 15 लाख हमारा कोरा में 7 लाख दूसरे 8 लाख दूसरे मुझे 8 लाख साधारणतः वो 20 लाख दो ही मणक 30 रुपये झाले म्हणजे 30-35 लाख लोक जमा केले। अब मैं हिशोब ये सर्व करू छु की आपले मळो काही जसो आपले डॉक्टर देव इंजेक्शन नाळीच आणि आपले मळो रोज काय वर बदले इव्हॅल्युएशन करेवा इंट्रोस्पेक्शन करेवा आपले का सिस्टमच छे लिटरेचर सिस्टम बिल्कुल छे गोळी खाते तो काही साइड इफेक्ट हेरोज काही लोक एक जागा आहे तो कसे करता आहे ते ये कोई रिव्यू हेरोज काही तो ले रे तुम्हाला लारे वरली बात केली सु लारे रे 10 साले में आपण 30 लाख लोग आहे आणि 30 लाख लोग 5 बार आहे वर्ल्ड टाइम पर 5 टाइम्स आहे दीदी वाला वर्षी पड़ी वाला है आणि एक हमारा भाऊ है कोरा देवी ये 30 लाख लोग पिसा घ्यायचं 1500 कोटी रहा कतरा 1500 करोड़ अब तक क्यों पिसा की का शुरुआत करो तो जते स्थानी आपने न वातच कळी नाही प्रत्येक स्थानी आपण पेटाली तमार खिसे में 2000 कोटी रुपया चलगेकरण जर किया जनपचा आपण आहे जागे पर आणि जागे बाहेर बाहेर कळलं की आपण एसटीचा व्हीजेएनटीचा विमुक्त जातीचा काहीच म्हणजे आधेर आरक्षण जर पूछे केली भी तो सोगल खातानी कोई किदणू आपले आधेर आरक्षण कोसोच आणि आरक्षण छबे कोसो काय कोसो आरक्षण अमर सिंह सर आपल्या सध्या आरक्षण कोसो नाही महाराष्ट्र कोसो आरक्षण सध्या वर नाम कायचं वर नाम कायचं महाराष्ट्राचे आरक्षण वर नाम कायचं नहीं और नाम काय था महाराष्ट्र के दिलो कोई कसं विजय कोई कसं डीएमडी कोई कसं विमुक्त जाती कोई कसं अनडिनोटिफाइड राहील म्हणजे विमुक्त जमाती म्हणजे हे मतलब असतो की इससे जे कन्फ्युजन आहे ना आता म्हणून आपण जागेचे निवड करणे अब 2000 कोटी रुपये आपले खिसे में चल गए जरी भी जागे पर है आपण तो आपण एसटी आरक्षण में लड़ाई लड़ रहे अब उसमें आगे वाले देखो एसटी आरक्षणच का हम ले रहा है आपने ना महाराष्ट्र पैटर्न जे सब ढेर बळो आपने पण आज आरक्षण बिल्कुल चेनी आगाडी को केलं चुप पाले एसटी आरक्षण को आपने ना डिनोटिफाइड ट्राइब दिले 1952 में तो वसंतराव नाईक साहेबांनी केलं की जते स्थानी आपले शेड्यूल ट्राइबल रिझर्वेशन मिळाली होते स्थानी आपले शेड्यूल ट्राइबल धरती पर आता आरक्षण मिळालं आणि वो दिने आता डिनोटिफाइड ट्राइब म्हणजे विमुक्त जमातीला आरक्षण दिले वो दिने 5% आरक्षण 5% में एक जात आओगी तो वरील में 1% कमी हो आणि शेवटी 4% आरक्षण अब 4% आरक्षण जर मिळतो जर ओपन में दी जात एक 90 माई आणि एक 92 माई ओपन में जाता ही पहले ओबीसी में दिया है विजेएनटी में बाय परमिशन करना के आणि आपण 5% 4% प्रति 3% पाओगे 2.5% पर जाओगे 2.5% रहर बाद भी खरं तर मुझे बायफर्केशनचा नियम बाहेर येतो वसंतराव नाईक साहेबचे दिन तो नियमित येतो कारण 16 आर्टिकल आधार लेतानी वसंतराव नाईक साहेब आपले दिन होतो पण नवोदय जे जात आहे ती कोणकोणशी संविधानिक अधिकारची लोक कोणकोणशी ही संविधानिक बेसचे नाही कारण रिझर्वेशन प्रमोशन में वो काय की दिले ही इनव्हॅलिड रिझर्वेशन चे वरून के अनुलागू करण्याचे आपले वास्तविक आपण संविधानिक रिझर्वेशन का आपण डिनोटिफाइड राहायचं वो डिनोटिफाइड व्यक्ती कोणी क्रिमिनल व्यक्ती कोणी पण वधू बरोबर किती मिळाला लागे अब जे दी 2.5% रिजर्वेशन येतो वर में काय करना के वो बायफर्केशन करना के इंटरचेंजेबल करना के इंटरचेंजेबल नंतर आपण पदोन्नती आरक्षण लगाना के म्हणजे रद्द करना के नॉन क्रिमिनल लगाना के स्थानिक स्वराज्य संस्था में आरक्षण काढना के आरक्षण सके अब कंप्लीट छी अब ये जे 4-5 इवेंट भी है वो 4-5 इवेंट जे लोग काले भी है वो खरे आपले कल्पित